कधी विचार केलाय का की एका साध्या आवाहनामुळे सोन्याच्या बाजारात एवढी मोठी खळबळ कशी उडू शकते? आजच्या या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. एका छोट्याशा विनंतीने सोन्याच्या खरेदीवर आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कसा मोठा परिणाम झाला, या मागचं खरं अर्थशास्त्र आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग थेट या विषयाच्या खोलात शिरूया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवातीला बाजारात उडालेली घाबरट समजून घेऊ, तिथून कच्च्या तेलाचा आणि सोन्याचा असलेला रंजक संबंध पाहू आणि शेवटी खरोखरच भाव कोसळणार आहेत का यावर चर्चा करू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, ते बहुचर्चित आवाहन आणि त्यामुळे उडालेली घबराट. तर झालं असं की 10 मे रोजी हैदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक भाषण झालं. त्यात त्यांनी इंधनाचा वापर कमी करणं, परदेशी प्रवास टाळणं अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुचवल्या. पण या सगळ्यात एका वाक्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ते म्हणजे पुढचं 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. ह्या एका आवाहनाने बाजाराला अक्षरशः धक्काच दिला. आणि हा धक्का किती मोठा होता हे ह्या आकड्यांवरून बघा. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 मेला मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,675 वरून थेट 1,52,077 रुपयांवर आला. बाजारातलं हे पॅनिक एकदम स्पष्ट होतं. एवढंच नाही तर सोन्याशी संबंधित शेअर्सही त्याचवेळी धडाधड खाली आले. आता व्यापाऱ्यांची अवस्था काय झाली असेल विचार करा. सराफा बाजारातून तर खूप तीव्र प्रतिक्रिया आल्या. ऐन लग्नसराईचा काळ आणि त्यात हे खरेदी थांबवण्याचं आवाहन, म्हणजे त्यांच्या मतेही एखाद्या आणीबाणीसारखीच परिस्थिती होती. बाजारात मोठी मंदी येईल की काय अशी भीती सगळीकडे पसरली होती. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की टार्गेट फक्त सोन्यालाच का केलं गेलं? यामागे अर्थव्यवस्थेचं कोणतं गणित आहे? या प्रश्नाचं उत्तर मिळतं ते आपल्या परकीय चलन साठ्यात, म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्हमध्ये. बघा, भारताचा एकूण परकीय चलन साठा आहे सुमारे 700 अब्ज डॉलर्स, आणि त्यातले तब्बल 115 अब्ज डॉलर्स हे फक्त सुवर्णसाठ्याच्या स्वरूपात अडकून पडले आहेत. देशाच्या तिजोरीचा हा खूप मोठा आणि महत्त्वाचा हिस्सा आहे. आणि इथेच सरकारसमोर खरा पेच प्रसंग आहे. आपल्याकडे असलेले हे मूल्यवान डॉलर्स नेमके वापरायचे कुठे? एका बाजूला आहे सोनं, जे आपण प्रामुख्याने गुंतवणूक किंवा चैनीची वस्तू म्हणून घेतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे कच्चं तेल, जी आपली वाहने आणि देशाचे उद्योग चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली राष्ट्रीय गरज आहे. डॉलरचा वापर योग्य ठिकाणी होणं मस्ट आहे. सोनं खरेदी न करण्याच्या या आवाहनामागील मूळ कारण शोधायचं असेल तर आपल्याला थोडं जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या राजकारणाकडे पाहावं लागेल. सध्या जगात काय चालले ते बघा. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळला. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर निर्बंध आले. या सगळ्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $105च्याही पार गेले आहेत. हे ऊर्जा संकट खूप गंभीर वळण घेत आहे. मग याचा भारतावर काय परिणाम होतो? तर महागडं कच्चं तेल आणायला जे डॉलर्स वाचवणं आवश्यक आहे, तेच डॉलर्स आपण मोठ्या प्रमाणावर सोनं आयात करण्यासाठी खर्च करतोय. यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि आपला रुपया कमकुवत होऊन चक्क 94 रुपयांपर्यंत पोचतो. रुपयाची ही घसरण आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अजिबात चांगली नाही. पण डॉलर्सची ही गळती नेमकी किती मोठी आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला भारताचे हे सोन्याचं वेळ आकड्यांमध्ये पाहावं लागेल. हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. फक्त 1 जानेवारी महिन्याचा विचार केला तर आपण भारतीयांनी चक्क 12 अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात केली आहे. विचार करा, मागच्या 5-6 महिन्यांची सगळी आयात एकत्र केली तरी हा एकट्या जानेवारीचा आकडा त्यापेक्षा मोठा आहे. बापरे. आणि देशात आधीपासून असलेलं सोनं किती आहे माहिती आहे? लोकांच्या घरांमध्ये असलेलं आणि मंदिरांमधलं सगळं सोनं एकत्र केलं तर भारताकडे अंदाजे $10 ट्रिलियन मूल्याचं सोनं आहे. हा आकडा डोळे पांढरे करणारा आहे. आपल्याकडे एवढी अफाट संपत्ती आधीच उपलब्ध आहे. पण एवढा मोठा साठा असूनही एक कटू वास्तव बघा. चीननंतर जगात सर्वात जास्त सोनं आपल्याकडे आहे. तरीही आपल्याला लागणाऱ्या सोन्यापैकी 90% अधिक सोनं बाहेरून आयातच करावं लागतं. आणि त्यामुळेच आपला परकीय चलन साठा सतत कमी होतोय, जो सरकारला तेलाच्या संकटासाठी जपून ठेवायचा आहे. हे सगळं समजून घेतल्यानंतर आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया ज्याने बाजारात घबराट उडवली होती. खरंच देशांतर्गत खरेदी थांबली तर सोन्याचे भाव कोसळतील का? या टेबलवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल
की भारतातील सोन्याचे भाव फक्त आपली स्थानिक मागणी ठरवत नाही. त्यामागे अमेरिकेची अर्थव्यवस्था, जगातल्या मध्यवर्ती बँकांची मोठी खरेदी, आंतरराष्ट्रीय युद्धस्थिती आणि डॉलरची ताकद असे प्रचंड मोठे जागतिक घटक असतात. स्थानिक टॅक्स आणि आयात शुल्क हा त्यातला फक्त एक छोटा भाग आहे. म्हणूनच जरी आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि 1 वर्ष सोनं खरेदी केलं नाही, तरी काय होईल? जास्तीत जास्त इथले भाव काही काळ स्थिर राहतील किंवा थोडेसे खाली येतील. पण ते कोसळणार नाहीत, कारण सोन्याचा रिमोट कंट्रोल हा जागतिक मार्केटच्या हातात असतो. आणि जाता जाता या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. जर आंतरराष्ट्रीय तणाव आणखी वाढला आणि कच्चं तेल मिळणं कठीण झालं, तर जगभरातले लोक सुरक्षिततेसाठी सोन्याकडेच धाव घेतील. अशा वेळी स्थानिक आवाहनांचा काहीही फरक न पडता सोन्याचे भाव उलट वाढू शकतात. जागतिक अर्थव्यवस्थेचा हा समतोल खरोखरच खूप गुंतागुंतीचा आणि रंजक आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.